नमस्कार, ओम काळेश्वरी. मी गुरुवर प्रशांत भाऊ गायकवाड. बरेच लोकांचे कॉल येत आहेत की बाबा आपल्याला घट कधी उठवायचं किंवा आपण उठता बसता जे उपवास करतात ते उपवास कधी धरायचे आणि कधी सोडायचे. घट दसऱ्या दिवशी उठवायचं की आदल्या दिवशी उठवायचं. खरं सांगायचं म्हणजे तर यावेळेस आहे ना आपल्याला एक माळ एक्स्ट्रा आलेली आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, ज्यांनी उठता बसता उपवास पकडतात त्यांनी काय करायचं, 30 तारखेला उपवास पकडायचा आहे सकाळी आणि 1 तारखेला दुपारी 2 किंवा 3च्या नंतर हा उपवास सोडायचा आहे. पण जे घट हलवणार आहे ते घट 1 तारखेलाच हलतील, 30 तारखेला हलणार नाहीत. दुर्गाष्टमी ही 30 तारखेला आहे, तर 30 तारखेला आपल्याला होम हवन करायचं आहे आणि 1 तारखेला हे घट हलवायचं आहे. हलवल्यानंतर घट हे पूर्णपणे हलवायचं नाहीये, नॉर्मली आपल्या गोडाचं नैवेद्य दाखवायचं आणि घट हलवायचं आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवायचा आणि सोबत परड्या वगैरे पण दसऱ्याच्या दिवशीच भरायचे आहेत. हे सर्वांनी लक्षात घ्यावे आणि